47ला स्वातंत्र्य होऊन सुद्धा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून 36 नंबरला धनगर समाज हा एसटी मध्ये घातलेला आहे। फक्त नजर चुकीने रचा ड झाला आणि हा धनगर समाज वंचित राहिला। आज आमचा धनगर समाजाचा दीपक भाऊ बोराडे हा जालना येथे आज 13 दिवस झालं उपोषणाला बसलाय, तरी हा स्थानिक आमदार खासदार हे लक्ष देत नाहीत। त्याच्या संदर्भामध्ये आज एक दिवसीय धरणे आंदोलन परंडा येथे आमचे भूम परंडा वाशिम मतदारसंघाचे आमदार माननीय तानाजी सावंत साहेब यांच्या दारात आम्ही आंदोलन केलेलं आहे। हे आंदोलनाचं कारण म्हणजे आमदार तानाजी सावंत साहेबांच्या मागे आमचा धनगर समाज खंबीरपणे उभा राहिलेला आहे। यांना पाठिंबा यांनी आमच्या धनगर समाजाला विधानसभेत हा प्रश्न धनगर समाजाचा मांडावा म्हणून आम्ही त्यांना जाग येण्यासाठी हा आज एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही त्यांच्या दारासमोर केलेला आहे। तरी त्यांनी आमचा हा प्रश्न विधान भवनापर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही आज एक दिवसीय धरणे आंदोलन ह्या सोनारी नगरीमध्ये करत आहात। त्यांना हा मेसेज जावा ही नम्र विनंती। आता सध्या चिंगारी पेटलेली आहे, 1 तारखेला निश्चित त्याचा भडका होणार आहे। याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी, कारण आमच्या समाजाचे मल्हार योद्धा दीपक भाऊ बोराडे हे आज 13 दिवस झालं आमरण उपोषण करत आहेत। ते आज मरण यातना सहन करीत आहेत। तरी माझं या सरकारला झोपीचं सोंग घेऊन झोपलेल्या सरकारला एकच सांगणं आहे की तुम्ही आता धनगर समाजाला आरक्षण द्या, नाहीतर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही। ही धनगर समाजाने आता ठाण मांडलेला आहे आणि ही निश्चित होणार म्हणजे होणार। ही आता चिंगारी पिटली, 1 तारखेला तुम्हाला निश्चितच भडका झालेला दिसणार आहे। सोनारी ते धरणे आंदोलन माननीय भूम परंडा वाशीचे आमदार साहेब यांच्या दारामध्ये करण्याचे धनगर समाजाने का ठरवलं, तर त्याचं कारण एक आहे की एसटीचं आरक्षण आळीपाळीनी काँग्रेस आणि भाजप यांना राष्ट्रवादीच्या सरकारने ठेवलेला जो प्रश्न आहे त्या प्रश्न गंभीर असल्यामुळं आमचे बांधव माझे सहकारी दीपक भाऊ बोराडे आज 13 दिवस झालं जालना येथे उपोषणाला बसलेले आहेत आणि सरकारने त्यांची कसल्याच प्रकारची दखल घेतली नाही। त्याच्यासाठी महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदारांच्या दारामध्ये धरणं आंदोलन करण्याचं धनगर समाजाने ठरवलं आहे आणि त्यामुळे आम्ही सोनारी येथे आज धरणं आंदोलन करत आहेत। तरी याच्या माध्यमातून मला एकच संदेश द्यायचा आहे आमदार साहेबांना की लवकरात लवकर धनगर समाजाला एसटी आरक्षणासाठी पाठिंबा द्या, नसेल तर तुम्हाला धनगर समाजाच्या मतदानाची गरज नाही असं समजू आम्ही। कारण की ह्या इलेक्शनमध्ये तुम्हाला धनगर समाजाने भरभरून दिलंय आणि त्याच्यामुळे तुम्ही आमदार साहेब आहेत। नसेल तुम्हाला पाठिंबा द्यायचा तर त्याचे परिणाम तुम्हाला येणाऱ्या इलेक्शनमध्ये भोगावे लागतील। त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर दीपक भाऊ बोराडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्या, धनगर एसटी आरक्षणाला। नसेल तर 1 तारखेला ह्याचे तीव्र आंदोलन होईल आणि त्याचे पडसाद ह्या सरकारला भोगावे लागतील। कारण की संविधानिक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे आणि सरकारला ह्याची जाग जर येत नसेल तर त्याचे परिणाम येणाऱ्या 1 तारखेला निश्चित पाहायला मिळतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।